आज सकाळी फिरायला जाताना मोबाईल ऑन केला. उत्सुकता याची होती की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये रावळपिंडीत जी बोलणी सुरू आहेत त्याचं नेमकं काय झालं आणि अपेक्षेप्रमाणे त्याचं उत्तर मिळालं. अपेक्षेप्रमाणे यासाठी की इकडे बोलणी सुरू होती तरीही ट्रम्प काका तिकडून इराणला धमक्यावर धमक्या देत होते. म्हणजे ही डील व्हावीच नाही, फिसकटावी असंच ट्रम्पला वाटत असावं. यात आणखी एक महत्त्वाचा भाग असा की ही डील झाली नाही म्हणून इस्रायललाही मोठा आनंद झाला असेल, कारण त्यालाही हे नकोच होते. त्याच्या या डीलच्या काळातील लेबनॉनवरील हल्ल्यांनी हे सिद्धच केलं होतं. आणि इस्रायलसारखंच आपल्याकडेही अनेकांना ते बरं वाटलं असेल. अर्थात मलाही वाटते म्हणा, कारण तिथे राष्ट्रभक्ती ही आडवी येते. म्हणजे असं की ही डील जर झाली असती तर मध्यस्थी करणारा पाकिस्तान हिरो झाला असता, विश्वगुरू झाला असता. आणि या डील फिसकटल्यामुळे तो तसा झाला नाही, त्यात त्याला अपयश आलं. हेही एक बरं झालं असं आपल्याकडे अनेकांना वाटू शकते. आता पुढे काय होणार, हा संघर्ष कुठवर जाणार, यात कोण बेचिराख होणार, इस्रायल, इराण की महाबलाढ्य अमेरिका, हे काळच ठरवेल. आणि हा संघर्ष जर पेटला तर सगळ्या जगालाच त्याचा फटका बसणार आहे. आपण तर त्यात आहोतच.